श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 272। राम म्हणाला, भगवन दाम व्याल व कट आणि भीम भास व दृढ या संबंधीचे 2 न्याय मला समजावून सांगा. वसिष्ठ म्हणाले, रामा, या 2 न्यायांची कथानके मी तुला सांगतो. त्यातील जे इष्ट वाटेल त्याप्रमाणे तू वर्तन कर. प्राचीन काळी शंबर नामक दैत्याधिपतीने आकाशात दैत्यांची सुंदर मंदिरे निर्माण केली होती आणि पाताळात कृत्रिम चंद्रसूर्य निर्माण करून लखलखाट केला होता. कृत्रिम चंद्रसूर्य म्हणजे काय असावे याचा नुसता विचार देखील आपल्याला अचंबित करतो. सर्व दानवांना त्याने वैभव संपन्न केले होते. इंद्राची सत्ता त्याने संपुष्टात आणली होती. त्रैलोक्यामधील सर्व ऐश्वर्य त्याच्यापाशी होते. प्रचंड सैन्य घेऊन त्याने देवांच्या स्वर्गावर आक्रमण केले. घाबरलेले सर्व देव स्वर्गाचा त्याग करून 10 दिशांमध्ये लपून बसले व त्याच्या सैन्यावर छुपे हल्ले करीत राहिले. देव आणि दानव यांचा द्वेष वाढत गेला. शंबराने देवांच्या नाशासाठी शत्रूचे दमन करणारा दाम, शत्रू सेनेला सर्पाप्रमाणे विळखा घालणारा व्याल आणि आपल्या सेनेचे आच्छादन घालून रक्षण करणारा कट असे 3 दैत्य निर्माण केले. त्यांचा हा जन्म प्रथमचाच असल्याने पूर्वजन्मीच्या वासना, प्राक्तन कर्मे, धर्म अधर्म यापासून ते मुक्त होते. चेतनेचे स्पंदन हाच काय तो धर्म त्यांच्या ठिकाणी होता. कर्मजीवी शंभराच्या कर्मवासनांनी परिपुष्ट न झालेल्या मायामय आणि असार अशा संकल्पांमुळे ते उत्पन्न झाले होते. वासना आणि अभिमान यांच्या वाचून त्यांचे सर्व व्यवहार होत असत. जगणे, मरणे, संग्राम, यश, अपयश अशा सुखदुःखात्मक कल्पनाही त्यांच्या ठिकाणी नव्हत्या. समोर येणाऱ्या शत्रूला ठार मारणे एवढेच ते जाणत होते. शंभराने त्या तिघांसह आपली प्रचंड सेना भूतलावर पाठविली. देवही मग नाईलाजाने दानवांसमोर युद्धासाठी पुढे आले. दोन्ही सैन्यांच्या घनघोर युद्धामुळे मोठमोठी शहरे, गावे, पर्वत, अरण्ये, माणसे यांचा भयानक असा विध्वंस झाला. भृशुंडी, असी, शूल, शक्ती अशा अस्त्रांच्या स्फोटांमुळे सगळे ब्रह्मांड हादरून गेले. असंख्य विमानांचा वैमानिकांसह नाश झाला. देव व दानव दोघांनी एकमेकांवर अंधकास्त्र, अग्न्यास्त्र, पर्जन्यास्त्र, अवग्रहास्त्र, मोहनास्त्र, प्रबोधास्त्र, शैलास्त्र, वज्रास्त्र, ब्रह्मास्त्र अशी आयुधे सोडून प्रचंड विनाश केला. शुक्राचार्यांच्या संजीवनी विद्येमुळे मेलेले दैत्य पुन्हा जिवंत होऊ लागले. त्यामुळे देवांचा पराजय होण्याची चिन्हे दिसू लागली. दाम, व्याल व कट यांनी केलेल्या संहारामुळे देवांनी शेवटी माघार घेतली व ते ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव म्हणाला, शंभराचा मृत्यू 1,00,000 वर्षांनंतर श्री विष्णूंच्या हातून होणार आहे. तोपर्यंत तुम्ही दाम, व्याल व कट यांच्याशी काही काळ छुपे युद्ध करून लपून बसत जा. अशा रीतीने त्यांना युद्धाचा अभ्यास होत गेला म्हणजे त्यांच्या ठिकाणी अहमवृत्ती निर्माण होईल. अहंकार प्रबल होऊन एकदा का ते वासना जालामध्ये गुरफटले म्हणजे त्यांना तुम्ही सहज जिंकू शकाल. आशा व वासनांचा त्याग केलेले अनासक्त पुरुष इष्टप्राप्तीने उन्मादित होत नाहीत व अनिष्ट प्रसंगाने खवळून जात नाहीत. त्यामुळे ते अजिंक्य असतात. ज्याप्रमाणे जलाचे सर्व प्रवाह समुद्रालाच मिळतात, त्याप्रमाणे हा, मी, हे माझे अशा कल्पनांचे पर्यवसान आपत्तीमध्येच होते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.